आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विट्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विटेकरांनी घेराव घातलाय. मायनी रोडचे सुरू असलेल्या कामाबाबत विटेकरांनी त्यांना विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपस्थित जमावाने आक्रमक पवित्रा घेत काम थांबवण्यात आले. जोपर्यंत या कामाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. पाहूयात नक्की काय घडलं ते. नगर पालिका के साथ बैठक होने वाली है, उसके साथ प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा, उसके साथ हम काम करेंगे. उसके बाद जब तक बंद रहेगा काम. ठीक आहे. आता विटेकर नागरिक म्हणून आम्ही सर्वजण इथे एकत्रित जमलेलो आहे. काल आम्ही प्रांत साहेबांना भेटलो होतो की या रस्त्याची जी रुंदीकरणाचा जो विषय आहे की पूर्वीपासून 30 मीटरची रुंदीकरण असताना रस्ता करताना तो आता 21 मीटरनं होतोय. दोन्ही बाजूला जे क्षेत्र शिल्लक राहते त्याच्यावरती अधिकार कोणाचा राहणार, त्याच्यामध्ये नगरपालिका आहे का तो पर्सनल मालक त्याच्यामध्ये असणार, अशा गोष्टीचा अजून कुठलाही कसल्याही प्रकारचा खुलासा प्रशासनाकडून झालेला नाही. त्यामुळे हायवे अथॉरिटीचे जे लोक आले होते, त्यांच्याशी अधिकारी आले होते, त्यांच्याशी आम्ही सगळ्यांनी बोलणं केलं. त्यांनी आम्हाला सांगताना असं सांगितलं की हे सगळं नगरपालिकेचं आहे, नगरपालिकेने सांगितलं म्हणून आम्ही एवढाच रुंदीकरणाचा करतोय. इथं 30 मीटर आहे का, तो नगरपालिका ताब्यात आहे का नाही, याचा काही खुलासे त्यांना पण देता आले नाही. आम्ही त्याबद्दल त्यांना सांगितलं की आत्ता ह्या क्षणापासून हे काम थांबवायचं, इथं कुठलंही काम करायचं नाही. तसं आत्ता इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी पण आपल्याला बाईट देताना सांगितलं की जोपर्यंत नगरपालिकेची मिटिंग होत नाही नगरपालिकेशी या सर्व नागरिकांची आणि त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत हे काम थांबेल. परंतु मला या निमित्तानं असं सांगायचं की अत्यंत भ्रष्ट असा कारभार या नगरपालिकेत आता चालू आहे. आता सुनील भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं की इथं कुणाचं तरी मन राखण्यासाठी, कुणाला तरी बरं वाटावं किंवा कुणाचं तरी काय तर वाचावं ह्याच्यासाठी हे चाललंय का काय कुणास ठाऊक अशी परिस्थिती. एका बाजूला नगरपालिका 30 मीटरचा रस्ता गृहीत धरून लोकांना परमिशन देते, त्याप्रमाणे त्यांना कंप्लिशन देते. मग पुढचं 30 मीटर एवढी रुंदीकरण इथं असताना रस्ता मात्र मग 21 मीटरचा करायचा का हे अजून आमच्या कुणाच्याच लक्षात आलं नाही. त्यामुळे आत्ता हे काम थांबवायचा निर्णय झालेला आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता आम्ही सर्वजण मिळून मुख्याधिकाऱ्यांच्याकडे जाणार आहे. खरं तर आज मुख्याधिकाऱ्यांना हजर राहावं म्हणून प्रांत साहेबांनी सांगितलं असताना सुद्धा त्यांनी अत्यंत निष्काळजीपणानं आणि आमच्या कुठल्याही विटेकराचं काही त्यांना भलं किंवा आमचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही, किंबहुना माझ्यामध्ये त्यांना आता लवकर इथून जायचं बेत लागलेत का काय कुणास ठाऊक. त्यामुळे कुठलीही जबाबदारी न घेता ते हजर राहिले नाहीत. त्यांचा पण आम्ही जिथं जाहीररित्या निषेध केलेला आहे आणि त्यांना या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगतो, बळ काढूपणा जर केला तर सांगितलं नाही म्हणाल ह्या हिशोबानं तुम्हाला इथनं पुढच्या काळात उत्तर द्यावं लागेल तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नाचं आत्तापर्यंत काय झालं याचं. आणि त्यांनी सोमवारी आम्हाला समाधानकारक जर उत्तर दिलं तर ठीक आहे, नसेल तर आम्ही काम इथं करून देणार नाही. हे आमच्या सगळ्यांचं एक विट्यामधला जो विट्यातून रस्ता जो गेलेला आहे तो रस्ता हा 30 मीटरचा रेकॉर्डला आहे. म्हणजे 30 मीटर रस्त्याचा एकूण 30 मीटर म्हणजे 15 मीटर या बाजूने 15 मीटर या, म्हणजे 100 फुटाचा हा रस्ता सरळ आहे. हा रेकॉर्डला आहे. हा रस्ता हायवेला ट्रान्सपोर्ट झालेला आहे. हायवेला ट्रान्सफर झाल्यानुसार हायवे ॲक्टनुसार हा रस्त्याच्या रुंद्या वाढवायच्या असतात. हा रस्त्याच्या रुंद्या कुठेही कमी करायच्या नसतात. परंतु आम्हाला एक शंका आहे, ह्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेच्या लोकांच्या बरोबर काहीतरी सेटलमेंट करून जे तुम्हाला 50 वर्षात जमलं नाही त्यांनी ते हायवे विकून दाखवलाय. नाही जमलं नाही म्हणलंय मी. 50 वर्षात जे काय झालं नाही नगरपालिकेत त्या ह्याच्यात यांनी हायवे विकलाय असा आमचा आरोप आहे यांच्यात. आणि ह्या अधिकाऱ्यांना ही सेटलमेंट कुणी करून घेतली, अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. यांच्या कोण कॉन्टॅक्ट मध्ये याची चौकशी झाली पाहिजे. ह्यांना कोणी यांचा मागचा आका कोण आहे, यांना कुणी याची एजंटगिरी केली यांची सगळी पुढे आली पाहिजेत. आणि हे रस्त्याचं काम जे पूर्वीपासून आहे गटारीच्या तिथून ह्या गटाऱ्या आले पाहिजेत आणि रस्ता पूर्ण रुंद झाला. नगरपालिकेच्या शेवटचं काहीतरी नाव त्यांनी बोलताना घेतलं. हे अधिकारी हे कॉन्ट्रॅक्टर यांची मिलीभगत आहे. नगरपालिकेचा CO हा 3 वर्षासाठी येतो. त्याला काय पडलं हो विट्याचं,
त्याला जे वरनं कोण दबाव करून कोण दम देऊन लेटर देईल तसा तो लेटर देणार. त्याला दबाव कोणी दिला ह्याची पण माहिती काढली पाहिजे. हा रस्ता बारका करण्यामागं कुणाचा स्वार्थ आहे याची पण चौकशी झाली पाहिजे. ही आमची मागणी आहे. आता सोमवारी काय निर्णय नक्की होणार? सोमवारी मुख्याधिकाऱ्यांना भेटायचं आहे असं ठरलेलं आहे. मुख्याधिकारी त्यांचा काहीतरी खुलासा देतील. आज NH 160 रस्त्यासंदर्भात त्याचे ते नॅशनल हायवेच्या ऑथॉरिटीचे अधिकारी शेळके साहेब आलेले होते. सविस्तर आता सगळेच बोललेले आहेत. मी फक्त एवढंच बोलीन की ह्या रस्त्यासाठी आत्तापर्यंत 40-40 वर्ष ज्या माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक आणि विटेतल्या जनतेनं जी मोठी झाडं उभा केलेली होती ती ह्याने एका रात्रीत ती झाडं कुठंतरी नेऊन टाकलेली आहेत. तर आमचं यांना असं म्हणणं आहे स्ट्रॉंगली की ते किती झाडं होती त्याचा पंचनामा केला का, नगरपालिकेनं त्याची कुठं नोंद ठेवली का, आणि नवीन GR प्रमाणे जेवढी झाडं तोडलेली आहेत तेवढ्या 3 पट झाडं यांनी लावणारचं कुठं ॲफिडेविट दिलं आहे का. तसं जर नाही केलं तर आम्ही ह्या संदर्भात फार मोठं आंदोलन करणार आहे. तसंच ह्या जो रस्ता आहे त्या रस्त्याचा असणारं मटेरियल ह्यांनी कुणाला विकलं आहे का कुठं आणून टाकलं आहे ह्याची चौकशी व्हावी अशी मागणी मी सर्व नागरिकांच्या वतीने करत आहे. आणि एवढं ऐकून आमच्याकडं जर मुख्याधिकारी आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं जर दुर्लक्ष केलं तर विट्यातली सर्वपक्षीय जनता रस्त्यावर उतरून जे गटरकाम केलं ते तोडून काढणार आहे असा मी इशारा त्यांना देत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सांगणं आहे की त्यांनी जर जवळ लवकर नाही ह्याच्यावर निर्णय घेतला सोमवारी आम्ही मुख्याधिकाऱ्यांचा जाब विचारणार आहोत. नाहीतर आम्ही सर्व जे आहेत सर्व पक्षीय सर्व लोक ज्यांना विट्याची अस्मिता आहे विट्याची कळकळ आहे अशाने सर्वांनीच सामील व्हावं असं मी एक विटेकर नागरिक म्हणून सगळ्यांना आवाहन करत आहे. खरं तर नॅशनल हायवेच्या संदर्भात आपण सगळे इथे जमा झालो. काल मी राष्ट्रीय महामार्ग 160 यांचे जे मुख्य अभियंता जे आहेत कोल्हापूर ऑफिसला जे महाजन साहेब बसतात तिथं मी काल गेलो होतो. खरं बघायला गेलं तर या हायवेच्या ज्या अडचणी आहेत हे मी त्यांना सांगायला गेलो. त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर खरंच मला शॉक बसला. कारण त्यांना हायवे चालू आहे का नाही हे माहीत नसल्यासारखं त्यांची उत्तरं होते. काल त्यांनी मला घेतला एक खुलासा असा सांगितला की विट्यात सरकारी दवाखान्याच्या पुढे अजून हायवे मंजूरच नाही. रस्ता का कमी केला हे म्हणजे मला माहीतच नाही. खाली तुम्ही बिराजदार कोण आहेत त्यांना विचारा, शेळकेंना विचारा. अशा प्रकारची एकदम चुकीच्या पद्धतीची काल त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. काल मी त्यांना सांगितलं BSNL ऑफिसपासून आपण पूर्वेच्या साईडला जो तुम्ही रस्ता सरकवण्याचा प्रयत्न चालू आहे तो का चालू आहे तर ते म्हणजे मला माहीत नाही. म्हटलं तुमचे अधिकारी सांगत आहेत की BSNL ऑफिसपासून महाराजांच्या चौकापर्यंत तुम्ही पूर्वेकडे रस्ता जर सरकवून घेत असाल तर तुम्ही धनदानके जी लोक आहेत त्यांच्यासाठी सोबत तुम्ही कुठेतरी सेटलमेंट केली किंवा तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे. काल मी या संदर्भात त्यांना स्पष्ट परखड भाषेत सांगून आलोय. येत्या काही दिवसात म्हणजे 4 ते 5 दिवसात आपण जर एक कामाबाबत जी काय लोकांच्या नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या जर आपण त्याचं जर निराकरण नाही केलं तर त्यावरती मी येत्या 8 दिवसात मुंबई हायकोर्टात जाणार आहे. त्यांना मी काल माझी वकिली घेऊन गेलो होतो. या संदर्भात संपूर्ण चर्चा दाखवली. तुमचं वर्क ऑर्डर काय आहे, जागेवरती रस्ता काय चालू आहे, 30 मीटरचा रस्ता त्यामध्ये 13 मीटर इकडं 13 मीटर इकडं असा 26 मीटरचा रस्ता होणं अपेक्षित आहे. 1-1 मीटरची गटार 28 मीटर आणि 1-1 मीटर जे एक्स्ट्रा राहतं ते युटिलिटीसाठी ठेवायचं आहे. अशा प्रकारचा प्लॅन असताना त्यांनी मला सांगितलं की 4 लेनचा केला आहे 3.5 मीटर 3.5 मीटर 3.5 मीटर 3.5 मीटर असं 14 मीटरचा रस्ता आम्ही आता सध्या करतोय. म्हटलं आहे हा नगरपालिकेचा एवढा मोठा रस्ता असताना एवढे अपघात होत आहेत. तरी तुम्ही त्यातून बारका जर रस्ता करत असाल तर आमचा ट्रॅफिकचा जो विषय आहे तोही सॉल्व्ह होणार नाही. अपघात जे होत आहेत तेही वाढणार आहेत. याबाबत तुम्ही जो प्रकल्प जो घेतलेला आहे NH 60 जो राष्ट्रीय महामार्ग जो तुम्ही विकासाचा जो दाखवताय प्रकल्प तो विकासाचा नसून लोकांचे जीव घेणारा प्रकल्प असणार आहे. तुम्ही जर काम बंद नाही ठेवलं तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना आत्ता सांगू इच्छितो की जर हे काम पुन्हा जर यांनी आमचं शंका जर निरासन नाही झालं आणि काम चालू केलं तर तुमची गाडी एकही नीट राहणार नाही. ती पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. NH 160 सगळ्यांनी त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत. आता आपण लोकशाही म्हणतोय, मला तरी तिकडे लोकशाही दिसत नाहीये. हा सगळा दांडगाचा खेळ चालू आहे. आणि फक्त मला शिवसाहेबांना एक सांगायचं, शिवसाहेब क्रांतिसिंह नाना पाटील माहीत आहेत आणि पत्री सरकार माहीत आहे. आम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील व्हायला लावू नका. आणि हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत जर रात्री अपरात्री रस्ते केले तर याद राखा मी आहेच पण माझ्यावर लय वाघ आहेत. रात्री रस्ते प्लस तुमचा पण खड्डा त्यात काढू एवढी ताकद आहे. आणि जनतेला विनंती आहे तुमचा अधिकार मागाय तुम्हाला काय भीती आहे. किती 7-8 जण गोळा होत आहे. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तुमचा अधिकार आहे तुम्ही आलं पाहिजे इथं. आणि हा विटा आपला आहे सर्वांचा आहे. हा आणि आपला विटा स्वच्छ सुंदर ह्या गोष्टी जर तुम्हाला बांधलेलं पाहिजे असेल तुमचं गाव जर डेव्हलप पाहिजे असेल तर हे गरजेचं आहे. आणि आत्ताच ही वेळ आहे परत नाही.
मी काही जास्त बोलत नाही, कारण माझ्या तोंडून चांगले शब्द निघणं जरा दुर्मिळच आहे. स्थानिक रस्ता जो आहे मूळ शासनानं धरलेला आहे, ह्या शासनानं धरलेल्या रस्त्याचं मूळ जे माप आहे त्या मापानं विटे शहरातनं हे रस्ता जावावा एवढी आमची कळकळीची विनंती आहे सर्वपक्षीय म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये आज आंदोलन करण्यासाठी उभं राहिलो. पण मला एवढं सांगावं वाटतंय की ह्या विट्यानं, आम्ही विटेकर म्हणून आज बोलत आहे, ह्या विट्यानं कुणाची आई, कुणाचा भाव, कुणाचा बाप, कुणाचा मुलगा गमावलेला आहे. हा रस्ता हा तुम्ही मृत्यूचं जाळं बनवणार आहे का? मला एवढं सांगायचं आहे स्थानिक प्रशासनाला किंवा इथल्या सत्ताधिकाऱ्याला की तुम्ही 5,000 रुपये माणसाला मतदानाला दिलं आणि मग तुम्हाला वाटेल की तुम्ही करणार आहे का? जर असं जर घडत असणार असेल तर आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून हे जे तुमचे मोगलाईचं काम चाललेलं आहे हे होऊ देणार नाही. ह्याच्यावरती तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे, अशा पद्धतीनं हे काम बंद. कुठला जो कॉन्ट्रॅक्टर आहे, इंजिनियर आहे आणि त्याच्या मागचा कोण जो आका आहे त्यालाही सुट्टी मिळणार नाही. एवढंच सांगतो. येणाऱ्या काळामध्ये या 2-3 दिवसामध्ये जे बी प्रशासनानं जो नगरपालिकेचा CO आहे त्यांना या रस्त्यावर येऊन बघावं की विट्यातला नागरिक कसा पास होतोय. शाळा सुटत असते, बाजार असतोय, त्या दिवशी गाडी उभा करायला जागा नसत्या. ह्या गोष्टीचं देखील भान स्थानिक जो सत्ताधारी आहे त्याला कळावं एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. अन्यथा सुरुवात चालेल नवं, ही सुरुवात अशीच चालू राहील एवढंच मी सांगतो. जय भीम. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.